नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोखरा अर्थात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही लक्षात घ्या, ही योजना अजून सुरू झालेली नाहीये. ही योजना सुरू होण्यासाठी अजून काही काळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे. परंतु ही योजना साधारणतः कधी सुरू होईल आणि त्या योजनेअंतर्गत आपल्याला जर लाभ मिळवायचा असेल, सबसिडीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काय तयारी करून ठेवायची याबाबत साधारण चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा या योजनेसाठी आपल्याला काय पूर्वतयारी करावी लागेल याबाबत अंदाजित माहिती समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मग चला सुरू करूया. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात या पोखरा योजनेबाबत सध्या प्राथमिक स्तरावर कामकाज सुरू आहे. म्हणजे ते गेल्या भरपूर काही दिवसापासून सुरू आहे. कोणती योजना शासनाला डिक्लेअर करण्याच्या आधी त्या योजनेबाबत ती कुठे राबवायची, कशा पद्धतीने राबवायची, निधी कसा उभा करायचा, त्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं, त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणं, त्याचा फ्लो कशा पद्धतीने मेंटेन राहील याबाबत बरीच कागदपत्रीय कार्यवाही करावी लागते. प्रत्यक्षात स्टाफला ट्रेनिंग द्यावं लागतं. या पद्धतीने सध्या पोखरा योजनेवर काम सुरू आहे. त्याबाबत जागतिक बँकेसोबत सुद्धा गव्हर्नमेंटचं राज्य सरकारचं कोऑर्डिनेशन सुरू आहे. कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं सुरू आहे. पोखरा अंतर्गत कुठली गावांमध्ये या सबसिडीसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत किंवा कुठल्या जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे याबाबत बरंच कामकाज आतापर्यंत झालेलं आहे. तर अंदाजित साधारणतः या योजनेअंतर्गत आपल्याला 2 ते 3 महिन्यामध्ये अर्ज करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करायचा आहे किंवा पोखरा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी काही गोष्टींची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. आता मी जी काही तुम्हाला माहिती देणार आहे ती गेल्या वेळी पोखरा योजना जेव्हा बंद झाली त्यावेळी ज्या काही गाईडलाईन्स होत्या त्याबाबत काही माहिती होती, तर ती माहिती काय होती त्याच्या आधारावर मी तुम्हाला देत आहे. नवीन गाईडलाईन्स अजून प्रकाशित व्हायच्या बाकी आहेत, अजून ते आलेल्या नाहीत. ते जेव्हा येतील त्याबाबत आपण डिटेल आणि स्वतंत्र व्हिडिओ त्याबाबत बनवूया आणि ती योजना काय असेल ते समजून घेऊयात. परंतु प्राथमिक स्तरावर आपल्याला काय तयारी करावी लागेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी ही योजना बंद झाली त्यावेळेस 2 मुख्यत्वे करून अटी होत्या. त्यामधली पहिली अट होती की शेतकरी उत्पादक कंपनीला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या कंपनीला नोंदणी झाल्यापासून अर्ज दाखल करण्याचा जो काही दिनांक आहे त्यापर्यंतचा कालावधीमध्ये म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे. आता कसं समजून घ्या, आज 1 जुलै आहे, 1 जुलै 2025 आणि आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करायचा आहे. तर आपली कंपनी ही 30 जून 2024च्या आधीची कंपनी रजिस्टर्ड झालेली असली पाहिजे. म्हणजे 1 वर्ष आधी जुनी आपली कंपनी असली पाहिजे. तसेच त्या कंपनीचं एक ऑडिट पूर्ण झालेलं असलं पाहिजे. हे 2 मुख्यत्वे करून क्रायटेरिया होते जे शेवटी त्यांनी या योजनेअंतर्गत ॲड केले होते. तर साधारणतः ते जे काही अटी आहेत त्या नवीन योजनेअंतर्गत पण तशाच कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची कंपनी नोंदणी आधी झाली असेल 1 वर्षापूर्वी तर तुम्ही तिचं ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली तर आपल्याला लगेच अर्ज दाखल करता येईल. किंवा तुम्ही अजून शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीच केली नसेल तर तात्काळ तिची नोंदणी करून घ्या, जेणेकरून तिला 1 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी लगेच आपल्याला ॲप्लिकेशन करता येईल आणि आपला वेळ त्या अंतर्गत वाया जाणार नाही. तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून देण्यासाठी मदत करू. त्याच पद्धतीने पोखरा योजनेअंतर्गत आपल्याला जे काही अनुदानासाठी किंवा सबसिडीसाठी कोणताही प्रोजेक्ट उभारण्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपण आधी काय केलं पाहिजे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याअंतर्गत आपल्याला कोणता प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, गोडाऊन उभारायचं आहे का, अवजारे बँक घ्यायची आहे का किंवा एक क्लीनिंग ग्रेडिंग युनिट वगैरे सुरू करायचं आहे का याबाबत आपण आधी अभ्यास करून ठेवला पाहिजे. त्याच पद्धतीने त्यासाठी किती भांडवलाची आपल्याला गरज असेल, बँकेकडून कर्ज उपलब्ध होईल का, आपला सोयीचा आपण कशा पद्धतीने जमा करू, या सगळ्या गोष्टींची तजवीज जर आपण करून ठेवली तर ऐनवेळी आपली गडबड होणार नाही. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आपण करून ठेवले पाहिजे. गेल्या वेळी 100 सभासद असले तरी आपण या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करू शकत होतो. परंतु आता स्मार्ट मॅग्नेट किंवा इतर योजनेअंतर्गत आपण जसं बघितलं त्यामध्ये किमान 250-300 सभासद असले पाहिजे तर आपण अर्ज दाखल करू शकत होतो. त्या पद्धतीने कदाचित रिवाइज गाईडलाईनमध्ये ही सुद्धा अट येऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान 250-300 सभासद करून ठेवावे, जेणेकरून अर्ज दाखल करण्याची संधी मिळाल्यास आपल्याला तात्काळ अर्ज करता येईल आणि ऐनवेळी आपली कुठल्याही प्रकारची धावपळ होणार नाही. प्रकल्पाच्या जागेच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या अडचणी येतात. प्रकल्प कुठे टाकायचा, ती जागा सुटेबल होईल का, ती जागेचा मालक जो कोणी असेल ते आपल्याला प्रकल्पासाठी रेंट एग्रीमेंट करून देईल का, असे बरेच प्रश्न आपल्या समोर असतात. त्यामुळे आपण आतापासून ही जागा शोधून ठेवल्यास, त्याबाबत प्राथमिक स्वरूपात बोलणी करून ठेवल्यास पुढील कामकाज आपल्याला सोपं जाईल. तर पोखरा योजनेसाठी आपल्याला अजून 2 ते 3 महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागू शकते.
या कालावधीनंतर याचे ॲप्लिकेशन्स जेव्हा येतील, त्याचे मार्गदर्शक सूचना जेव्हा येतील, त्यावेळेस आम्ही त्याबाबत आपल्याला माहिती देऊच आणि सविस्तर ती योजना कशा पद्धतीने काम करेल ते आम्ही व्हिडिओद्वारे नक्कीच आपल्याला समजू. त्यातील ॲप्लिकेशन अर्ज करण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करणारच आहोत. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या पूर्वतयारी काय करून ठेवायची आहे याच्या बाबतीत माहिती होईल. आणि त्याच पद्धतीने असेच उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.